नमस्कार. आम्ही दोघींनी पाहिलेलं व्हिएतनाम याच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आता या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आम्ही दा नांग या गावामध्ये पहिल्यांदा बाणा हिल्स पाहिलं आणि त्याच्यानंतर मग पुढच्या दिवसांमध्ये काय केलं. तर आता पुढच्या दिवसांमध्ये आम्ही बघितलं मार्बल माउंटन्स आणि होय ॲन नावाचं एक युनेस्को हेरिटेजचा दर्जा प्राप्त झालेलं एक छोटेखानी सुंदर गाव. तर आता पहिल्यांदा आपण मार्बल माउंटनविषयी माहिती घेणार आहोत. तर सकाळी आम्ही आमच्या हॉटेलमधून निघालो आणि टॅक्सीनं एक साधारणपणे अर्धा तासाच्या अंतरावर हे मार्बल माउंटन्स होते आणि कडेला जो समुद्रकिनारा आहे तो असा दानांगचा जो समुद्रकिनारा आहे तो असा सरळ अगदी 40-50 किलोमीटर अगदी सरळ पसरलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही वेडंवाकडं काही नाही, अगदी सरळ किनारा आणि स्वच्छ किनारा. त्यामुळे तुम्ही कुठल्याही ठिकाणी तिथे हॉटेलवर राहिलात तर तुम्हाला समोर समुद्रकिनारा दिसतो किंवा त्याच्या जवळपास राहिलात तर अगदी 1-2-300 मीटरच्या अंतरावर तुम्हाला लगेच समुद्रकिनाऱ्याला जाता येतं. तर असं त्या मार्बल माउंटनला आम्ही पोचलो. मार्बल माउंटन म्हटल्यानंतर अर्थातच त्याच्या जवळपास मार्बलची काही दुकानं असणार हे साहजिकच आहे आणि तिथून अगदी 50-100 मीटर अंतर जेमतेम गेलो तर तिथे ते मार्बल माउंटन्स होते. तर आता त्याला एकतर आहे तुम्ही चढत पण पायऱ्या आहेत त्याच्याने पण जाऊ शकता आणि एक एस्केलेटर पण ठेवलेला आहे, म्हणजे एक लिफ्ट ठेवलेली आहे. एस्केलेटर म्हणण्यापेक्षा त्याला लिफ्ट म्हणू शकतो आपण, लिफ्ट ठेवलेली आहे आणि याचं तिकीट साधारणपणे ₹150 आहे आणि थोडं एक लिफ्ट जर वापरली तर अजून एक ₹40-50 म्हणजे रुपयांमधलं मी सांगते, डॉंगमध्ये नाही रुपयांमध्ये. आणि त्याच्याने आम्ही ठरवलं की आपण जाताना तरी आपण लिफ्टनंच जाऊया, येताना विचार करू. पण तेवढ्यामध्ये आम्हाला काही लोकांनी तिथे सांगितलं की तुम्ही जाता येता दोन्ही लिफ्टचंच तिकीट काढा, कारण की आता थोडा पाऊस पडल्यामुळे पायऱ्या घसरड्या झालेल्या आहेत आणि ते तुम्हाला त्रासदायक ठरतील आणि तुमचा वेळ पण जाईल आणि तसं तिकीट काही फारसं महाग पण नव्हतं. त्यामुळे कशाला एवढा द्राविडी प्राणायाम करा चढण्या उतरण्याचा. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण लिफ्टनंच जायचं. वर पोचल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचं विश्व आमच्यासमोर ओपन झालं. ते म्हणजे जसं काही आपण एखाद्या जुन्या ऋषीमुनींच्या काळात असावं ना तसं वाटायला लागलं. सगळीकडे मोठे मोठे खडक आणि त्याच्यामध्ये असं आपल्याकडे कसं आश्रमांचं वातावरण असतं की नाही, अगदी वटवृक्ष त्याच्या खाली बसून राहिलेलं असं कोणी ऋषीमुनी, तसंच वाटत होतं अगदी. म्हणजे उंच झाडं होती आणि खाली खडक होते, तिथं बसायला असे बेंच वगैरे होते. म्हणजे मला तर असं वाटलं पहिले पुढं काही बघायला जायच्या अगोदर इथेच थांबावं. मग पुढे आम्ही जात राहिलो आणि खरोखर अशी इतकी सुंदर सृष्टी सौंदर्य तिथे होतं. आणि म्हणजे एक गुहा होत्या काही मोठ्या, त्याच्यानंतर काही तिथे त्यांचे जे प्रार्थना मंदिरं असतात जी बुद्धांची असतात तर तशा टाईपची तिथे देवळं होती आणि त्याच्यात आत केलेलं कोरीव काम ते इतकं सुंदर होतं की म्हणजे मी कधीही याच्या अगोदर इतकं बारीक कोरीव काम पाहिलेलं नाही आहे. आणि ते पण म्हणजे असं अगदी शिसवीच्या लाकडांची वगैरे अशी जी आसनं होती बसायला फार सुंदर होती. म्हणजे अक्षरशः मी त्याच्यामध्ये बघण्यामध्ये ती आसनं आणि ते जे मंदिरासारखं होतं आणि अजून एका ठिकाणी असं थोडं राहण्याची पण ती जागा होती पण लोकांना बघायला खुली होती. तर ते पण मी जवळजवळ 1 तास त्याच्यामध्ये नुसतं तेवढं बघण्यामध्येच वेळ घालवला. म्हणजे खरं तर माझी मुलगी थोडी कंटाळली की किती वेळ आईचं हे बघणं चाललं आहे. पण हे असं जेव्हा आपण एकटं जातो ना, म्हणजे कुठल्या ट्रिपबरोबर जात नाही, तेव्हा ते आपल्याला बघण्यामधला आनंद, म्हणजे एखादी गोष्ट जर आवडली तर तुम्ही कितीही वेळ बघा असं करता येऊ शकतं. आणि आतल्या त्या शेवटी अगदी एक गुहा होती एकदम लास्टला आणि ती गुहा म्हणजे इतकी प्रचंड होती मोठी की मध्ये आपण जे जसं थायलंडला वगैरे ती एका गुहेमध्ये मुलं सापडली होती, असं 9 दिवस ती अडकलेली होती, तर ते ऐकलेलं होतं. तशीच मला आठवण झाली. खूप मोठी गुहा आणि त्याच्यात बुद्धांचा मोठा पुतळा, असं सोन्याचं संपूर्ण कवच किंवा त्याला आपण पाणी, सोन्याचं पाणी दिलेलं असेल अशा टाईपचा. आणि खूप सुंदर होतं ते आणि बरेच लोक तिथे बघायला आले होते. थोडंसं पायऱ्या वगैरे जरा घसरड्या होत्या पण छान होतं ते बघायला. म्हणजे आज जर एखादा माणूस तिथे बसला तर त्याला पटकन बाहेर यायची इच्छा पण होणार नाही, अशा प्रकारचं होतं ते.
आणि मग तिथे सगळा असा शांतीचा आनंद घेऊन आम्ही मार्बल माउंटनमधून बाहेर आलो. आणि आत खूप गारवा होता सगळीकडे, कारण सगळीकडे झाडं आणि असं पाणी झिरपत असलेलं वगैरे सगळं असल्यामुळे ते खूप शांतीपूर्ण वातावरण होतं अगदी. मग असे जवळजवळ 2-2.5 तास त्या मार्बल माउंटनमध्ये घालवले आणि त्याच्यानंतर मग आम्ही खाली उतरलो लिफ्टनं. आणि मग आता विचार केला की इथून परत उलटं हॉटेलवर जाण्यापेक्षा त्याच रस्त्याला पुढे होयान आहे आणि होयानला राहायचं नाही, केवळ बघूनच संध्याकाळी यायचं असा विचार केला होता. मग टॅक्सी केली दुपारी 2च्या दरम्यानमध्ये आणि आम्ही एक अर्ध्या-पाऊण तासामध्ये त्या गावामध्ये पोचलो. आणि दुपारची वेळ होती, म्हणजे साधारण 3-3:30 वाजलेले होते आणि ऊन त्या मानाने होतं. पण आता थोडी संध्याकाळ करेपर्यंत वाट बघायची होती, त्यामुळे आम्ही इकडे तिकडे हिंडत बसलो आणि तिथे लेदरची बरीच दुकानं होती. तर आता मग लेदरचं काहीतरी घ्यायचं, तर एखादी पर्स घ्यावी किंवा घरच्यांसाठी म्हणजे मिस्टरांसाठी एखादा बेल्ट वगैरे घ्यावा म्हणून आम्ही त्या दुकानांमध्ये हिंडायला लागलो. आणि मग बरंच इकडे तिकडे शोधछात करताना कुठे बार्गेनिंग पुण्याची स्किलं वापरून झाले आणि असं करता करता इकडं नाही तिकडं नाही असं शोधण्यातच बराच वेळ गेला आणि शेवटी हाती काही लागलं नाही फारसं. त्या थोडंफार खाणं पिणं वगैरे असं केलं आणि हळूहळू संध्याकाळ कलायला लागली. वाटेमध्ये पण मग आम्ही काही गोष्टी अशा, त्यांचे पुन्हा ते असे मंदिरं वगैरे होते, कडेला काही तळं होते, त्याच्यात कमळं वगैरे पण आलेली होती, तर तिथे पण बसून टाईमपास केला म्हणजे तिथे. आणि नंतर संध्याकाळ झाली. आता संध्याकाळ जशी झाली म्हणजे अगदी 6-6:30 वाजायला लागले, तसं ते गाव हळूहळू उजळून निघायला लागलं. आणि उजळून म्हणजे आपल्याकडची दिवाळीच अगदी तशी त्यांच्याकडे रोजच दिवाळी आहे असं म्हणता येईल, कारण सगळीकडे आकाशकंदील, प्रत्येक दुकानाच्या बाहेर कमीत कमी 5-6 आकाशकंदील लावलेले. जे काही घरं असतील किंवा ते त्यांचे हॉटेल किंवा काय जे सगळं रेस्टॉरंट्स, प्रत्येकाच्या बाहेर आकाशकंदील लावलेले. आणि मग असं करता करता शेवटी जी नदी होती गावातली, त्या नदीपर्यंत आम्ही फिरत फिरत पोचलो. आणि तिथे पोचल्यानंतर तर डोळ्याचं पारणंच फिटलं, कारण की तिथे म्हणजे इतके आकाशकंदील लावले होते की काही विचारताच होय नाही. आणि मग काही लोक ते असे मेणबत्त्या वगैरे विकायला पण होते आणि मग तुम्हाला एक बोटिंगमध्ये फिरवून आणणार आणि मग त्याच्यामध्ये ते दिवे लावायचे, असं पण काही काही लोकांचं ते चाललं होतं. पण आम्ही आपलं त्या कडेच्या ह्याच्याने फिरण्यातच आम्हाला मजा वाटत होती आणि आम्ही तिथेच तसं फिरलो आणि थोडा वेळ बघत बसलो ते. आणि मग त्याच्यानंतर थोडंफार खाणं पिणं केलं आणि मग आम्ही संध्याकाळी होयानवरनं परत निघालो. आणि गाव तर तसं चांगलं होतं, शांत होतं, छान होतं. पण एक रात्र पाहिल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच बघण्यासाठी राहायचं किंवा आपलं हॉटेल सोडून परत इथे यायचं, याच्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी बघू असा विचार केला आणि आमच्या रूमवर परत आलो. आता पुढचा दिवस होता तो म्हणजे काय करायचं, कारण आता एक दिवस शिल्लक होता आमच्याकडे आणि करण्यासारखं काही फारसं नव्हतं. मग आम्ही थोडं शोधलेलं होतं, आधी होमवर्क केलेलाच होता इथून निघताना काय करायचं काय नाही. तर त्याच्यामध्ये आम्हाला एक लेडी बुद्धा अशा नावाचं काहीतरी तिथं काहीतरी पाहण्यासारखं आहे असं कळलं होतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि रोज रोज तोच ब्रेकफास्ट खाऊन खरं तर कंटाळा आला होता, कारण तेच जवळजवळ असायचं. पण तरी पण पर्याय नव्हता. आणि त्यांचा जो ब्रेकफास्ट होता तर त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं आम्हाला नॉनव्हेज नाही, तर त्यामुळे शेवटी ब्रेड वगैरे ह्याच्यावरच आम्हाला भागवावा लागत होता आणि पॅनकेक वगैरे असे देत होते ते. आणि फळं त्यांची, आणि फळंमध्ये जे ड्रॅगन फ्रूट वगैरे तिकडची काही त्यांची जी डेलिकसी आहे ती फळं होती. आता तिथे जाताना टॅक्सीनी जाण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण तिथे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट तर काहीच नाही आहे. आणि जनरली पण तसं तिथल्या टॅक्सी म्हणजे ग्रॅब ज्या आहेत त्या फार काही महाग नाहीत, आपल्या इथल्या उबेरपेक्षाही थोड्या स्वस्त, किंवा उबेर एवढ्या म्हणलं तरी चालेल, उबेर ओला एवढ्या. तर त्यामुळे त्या तुम्ही सहजगत्या करू शकता आणि 2-3 व्यक्ती असतात तर तुम्हाला ते सहजच परवडतं. तर मग लेडी बुद्धाला बघायला गेलो. आता लेडी बुद्धा म्हटल्यानंतर काय आहे, एक मोठीच्या मोठी लेडी बुद्धाचा एक स्टॅच्यू आहे, म्हणजे समुद्रकिनाऱ्यापासून उंच अंतरावर आहे तो. आणि काही काही भाग होता तिथे सगळे बघायला आलेले टुरिस्ट पॉईंट होता तो, त्यामुळे बरेच जण अशा गाड्या बिड्या घेऊन किंवा बस घेऊन असे पण येत होते दाखवायला. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे गाईड पण होते. आम्ही 1-2 ठिकाणी थांबलो, त्यांचं काही जणांचं व्हिएतनामीजमध्ये संभाषण चाललं होतं, ते आम्हाला कळण्याच्या डोक्यावरच्या पलीकडे होतं. गाईडनी त्या लोकांना असं पटापट इकडे तिकडे दाखवलं आणि 15 मिनिटाच्यात ते लोक परत गेले. आता माझा चालू झालं एक्सप्लोअर करण्याचा इकडे तिकडे. मग हळूहळू एक्सप्लोअर करता करता ही जे समोरची जी भाग होता तर त्याच्या मागच्या साईडला अतिशय मोठी गार्डन होती. आणि ती गार्डन म्हणजे कशी की जुन्या काळची वृक्ष वगैरे होते आणि त्याच्यात त्यांनी असे छोटे पाण्याचे
पॉन्ड किंवा तळं असं छोटे छोटे बनवले होते, त्याच्यामध्ये पण कमळं वगैरे होती, मासे होते. आणि जर तिथे तुम्ही बसलात तर तुम्हाला मेडिटेशनची गरज नाही वेगळ्या, असं तो भाग होता. आणि तिथे कोणीही टुरिस्ट आलेले नव्हते. आता आम्ही दुपारी तिथे गेलो तर बघता बघता तर मला असं वाटत होतं तिथं तर झोप काढावी, आणि अक्षरशः मी तिथल्या एका बेंचवर आडवी झाले पूर्ण, आणि कोणीही मला डिस्टर्ब करायला नव्हतं तिथे. म्हणजे अगदी माझी मुलगी म्हणली, आई आता तुला दुपारची झोप काढायची असेल तर इथंच तुझी वामकुक्षी करून घे. पण ॲक्च्युली लागली नाही झोप, पण खूप शांत वाटत होतं तिथे. असा एक अर्धा पाऊण तास तिथे खूप आराम केला मस्त, आणि ते सगळं पाहिलं. आता असं इकडे जवळजवळ 2-2.5 तास आम्ही घालवले, आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं आता आपण परत जाऊया. कारण आमचं हॉटेल असं होतं की आम्हाला या सगळीच ठिकाणं अशी खूप काही लांब नव्हती तिथून, आणि शेवटी एका गावातलीच ठिकाणं, आम्ही खूप लांब लांबच्या गावांना काही त्यावेळेला जाणार नव्हतो. आणि म्हणून आम्ही दुपारी साधारणपणे 3-4 वाजताच्या दरम्यान आमच्या रूमवर पोचलो. मग थोडा वेळ तिथे चहा वगैरे करून मग आम्ही म्हटलं तर संध्याकाळच्या वेळेला नुसतंच हॉटेलच्या रूमवर बसून काय वेळ काढायचा, त्यापेक्षा आपण कुठंतरी पाहायला जाऊ. मग बघता बघता आम्हाला एक मार्केट असं दिसलं की एक हान मार्केट आणि कॉर्न मार्केट नावाची मार्केट आहेत, आणि जिथे बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. तर आम्ही ते हान मार्केटमध्ये बघायला गेलो. बघायला जेव्हा गेलो तर तेव्हा थोडासा पावसाळी वातावरण होतं, पाऊस पडत नव्हता पण पावसाळी वातावरण होतं. मग आम्ही तिथे जाताना पण ग्रॅबच केली होती, तर ते ग्रॅब करून तिथे पोचलो. आणि पोचल्यानंतर मग बघितलं तर ते बरंच आपली जशी मंडई असते तशी, पण त्या मानाने बरीच स्वच्छ, आणि बऱ्याच कपडा पण आहे, खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत, म्हणजे काय नाही आहे असं नाही, म्हणजे तिथे सगळे प्रकार होते. मग तिथे काही छोटी मोठी खरेदी केली, आणि बायकांचं शॉपिंग म्हणल्यानंतर आणि त्याच्यातून मागे कुठल्या पुरुष माणसांचा वचक नाही आहे की चला चला बास झाला आता, असं काही नसल्यामुळे आमची पूर्ण संध्याकाळ म्हणजे अक्षरशः 5 वाजल्यापासून आम्ही 8-8:30पर्यंत त्या मार्केटमध्येच फिरत होतो. की आता शेवटी जे काही सामान घेतलं म्हणजे खाण्यापिण्याचे पदार्थ म्हणा किंवा 1-2 अशा वस्तू अशा घेऊन शेवटी हात आता धरून धरून कंटाळा आला, म्हणून आता परत चला अशी आमची अवस्था होती. व्हिएतनाममधला दा नांग ह्या भागाचं आपण सगळ्या व्हिडिओमध्ये या गोष्टींची माहिती घेतली. आणि आता ह्याच्या पुढचा जो भाग असणार आहे त्याच्यामध्ये आपण जाणार आहोत हॅनॉयला. हॅनॉय ही व्हिएतनामची राजधानी आहे, आणि तिथे जाण्याची उत्सुकता आम्हाला नक्कीच होती. आणि त्याचबरोबर तिथे असलेलं नीन बिन म्हणजे जमिनीवरचंच ज्याला म्हणतात हॅलॉंग बे, कारण हॅलॉंग बेसुद्धा खूप प्रसिद्ध आहे तिथे, तर ते बघण्यासाठी आम्हाला जायचं होतं. आणि त्यासाठी आम्हाला प्रचंड उत्सुकता होती, कारण की नॉर्थ साईडचा व्हिएतनाम हा सृष्टी सौंदर्यानं सगळ्यात जास्ती परिपूर्ण आहे, त्यामुळे तो बघायचा होता. आणि त्याचा व्हिडिओ पुढच्या भागामध्ये आहे, आणि तो तर अगदी आवर्जून बघा, आणि त्याच्यातली दृश्य तुमचं अगदी मन मोहून टाकतील याच्यात शंका नाही. आणि जाण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक पण करा, शेअर पण करा, आणि व्हिएतनामला जाण्याआधी ह्या गोष्टींचे व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार.